मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाच्या राष्ट्रप्रेमाने प्रेरित समाज निर्मितीचा ध्यास. विषमता आणि शोषण प्रतिकार करून न्यायावर आधारित समाज निर्मिती, समाज परिवर्तनाचे साधन असलेल्या संविधानाची जनजागृती. मानवी हक्क कायदा जनजागृती अभियानाच्या माध्यमातून चर्चासत्रांद्वारे विधितज्ञ, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, पत्रकार यांच्या भूमिका व मार्गदर्शन. संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यात नमूद केलेले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, मानवाधिकार तसेच भारतीय संविधानाने प्राप्त झालेले व न्यायालयाद्वारे अंमलबजावणी होत असलेल्या हक्कांविषयी जनजागृती. घेऊन येत आहोत मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान. आवाज मानवी हक्कांचा. इतरांना, 4 मित्रांना सुद्धा त्याच्यामध्ये संघटित केलं. संघटित केल्यामुळे सरांचे विचार, सचिन दुर्गाडे सरांचे विचार इतर आणि त्यांच्या शिक्षक क्षेत्रातील किंवा राजकीय क्षेत्रातील किंवा सामाजिक क्षेत्रातील मंडळी असेल, या विषयानुसार कसा पोहोचेल हे पाहिलं जातं. आणि भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा आणि त्याच्यानंतर भारताच्या राज्य क्षेत्राचा कोणत्याही भागात राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा आणि कोणत्याही पेशा आचरण्याचा आणि कोणत्याही व्यवसाय, उद्योग किंवा धंदा चालवण्याचा अधिकार. आता हे स्वातंत्र्य, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य झालं. आता मागे आपल्या भारत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काश्मीरला, उद्या सचिन सरांना जरी मला एखादा किंवा 2 गुंठ्याचा प्लॉट जर घ्यायचा असेल तर मी काश्मीरमध्ये सुद्धा घेऊ शकतो. हे याच्यामध्ये दिलेलं आहे की कोणते भारतातली कुठल्याही जागेत तुम्ही तुमची मिळकत किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. हा अधिकार त्यांनी तिथं दिलेला आहे. हे या स्वातंत्र्य या मुद्द्यात येतं. आता तिसरा यामधला भारतीय घटनेतील मूल्य, समता झालं, स्वातंत्र्य झाले आणि बंधुत्व, हा जो फार महत्वाचा विषय आहे, याच्यावर आपण चर्चा करणार आहे. व्यक्ती स्वातंत्र्याबरोबर बंधुत्व हे कलम संविधानामध्ये विशद केले आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. आता या मला वाटतं पहिली बसने प्रार्थना होती, आता शाळेतही म्हटली जाते. त्यातून परस्परांमध्ये प्रेम भावना जागृत ठेवणे, ही बंधुत्वाची जाणीव विश्वाला गवसणी घालणारी व एकत्र येण्याची प्रक्रिया होती. आपसातील द्वेष, तिरस्कार सोडून बंधुत्वाच्या नात्याने जगण्याचा संदेश देते. एकोपाने जीवन जगण्याचे महान तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमात सांगितले. जागा आणि जगू द्या हे भगवान गौतम बुद्धांचे तत्व संविधानात सामावून घेतले. बंधुत्वाविषयी बाबासाहेब एक सुंदर मार्मिक उदाहरण देतात. सामाजिक जीवनात ऐक्याचे अमृत सिंचन जर कोणते असेल तर ते बंधुभावाचे तत्व होय. आज एकूणच समाजात बंधुभावाचा अभाव जागवतो. अहंकार पराकोटीला पोचलेला आहे. त्यामुळे बंधुभाव जपणे, तो टिकणे, ही गोष्ट सोपी राहिली नाही. बाबासाहेबांनी घटना भारताच्या हातात सुपूर्द करताना संभाव्य धोके सुद्धा सांगितले. ते म्हणतात, सार्वभौम भारताचा राज्यकारभार लोकशाही पद्धतीने सुरळीत सुस्थितीत चालवा. कोणावरही अन्याय, अत्याचार होऊ नये याची खबरदारी ही घटना लिहिताना घेतली. घटना किती चांगली असेल पण ती राबवणारी, तिची अंमलबजावणी नीट करीत नसतील तर तो दोष राज्य घटनेचा नसून राज्यकर्त्यांचा. म्हणजे बंधुत्वाची ज्योत जतन करून केवळ ठेवणे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. आपल्याला घटनेने दिलेल्या स्वातंत्र्यासोबत बंधुत्वाचे कर्तव्य पार पडायचे, ही जाणीव प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवायची आहे. या अनुषंगाने ती काही अंशी रुजली आहे. उदाहरणार्थ 26/11/8च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे आणि इतर सर्व यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात बंधुत्वाची भावना जागृत झाली. या शहीदांना देशातील सर्वात आदरांजली व्हावी. सर्वांनी स्मृतिदिनी मानवंदना दिली. यातून समाज बांधवाबद्दल योग्य तो आदर व मान सन्मान राखण्याचा दृष्टिकोन दिसून आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये पण एक सांगितलं की बंधुत्व, समता आणि स्वातंत्र्य. त्याच्यामध्ये त्यांचं ज्यावेळेस विद्यार्थ्यांना जागृत व्हा असा एक धडा होता, चांगलं एक उदाहरण दिलं. इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड.
हे संपादन करायचं असेल तर मर्यादित गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. म्हणजेच काय की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे 3 टॉपिक आता मी तुम्हाला सांगितले त्याचा कुठेतरी उल्लेख व्हावा, इतरांना ते कळावं. आणि विद्यार्थ्यांनी याच्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांनी म्हणा, आता जे सजग नागरिक आहेत त्यांनी म्हणा की कसे त्या धोरणाला धरून पुढे जाते. आता न्यायाबद्दल आपण थोडस बोलूया. भारतीय संविधान ही जगातील एक उत्कृष्ट राज्य घटना गणली आहे. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे मानवाच्या सामाजिक जीवनातील जवळपास सर्व कल्याणकारी मूल्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत आढळतो. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये या सर्व मूल्यांचा उल्लेख केलेला दिसतो. भारतीय संविधान 22 भागामध्ये व 395 कलमामध्ये लिहिले गेले. त्यातील न्याय हे मूल्य आपल्याला मूलभूत हक्क संविधानाच्या 3ऱ्या भागात आढळतो. भारतीय संविधान व सर्व भारतीय नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्राप्त करून देण्याचा निर्धार करतो. आता मानवी हक्कांबद्दल आपण जनजागृती याचाही उल्लेख केलेला आहे. आणि जनजागृती बरोबर की न्यायालयीन अवस्था, न्यायालयाचे कामकाज, न्यायालय कोणत्या प्रोसिजरवर चालतं हेही आपण पाहिलेलं आहे. आता संविधानातील कलम विषय थोड्या 2 मिनिटात सांगतो. माझी जर वेळ संपत असेल तर मला तसं सर सांगा बरं का, अलर्ट करा. वेळ जर संपत असेल तर सांगा मला. ओके. संविधानातील कलम आणि विषय 14 ते 18 जे आहेत ते सामान्यांचे मूलभूत हक्क आहेत. 19 ते 22 आहेत स्वातंत्र्याचे मूलभूत आणि 23 ते 24 आहेत शोषणाविरोधातला मूलभूत हक्क. 25 ते 28 आहेत धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क आणि 32 ते 35 आहे संवैधानिक विभाजनाचा मूलभूत हक्क. आता याच्यामध्ये समानतेचा हक्क झाला, आपण स्वातंत्र्याचा हक्क पाहिला. पुढचा जो मुद्दा आहे शोषणाविरुद्ध हक्क, त्याच्यामध्ये कलम 23 मध्ये काय सांगितले, माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. 24 मध्ये असं सांगितले कारखाने इत्यादी मध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. 24 मधल्या मुद्द्यावर जरा थोडस आपण फोकस करूया. त्याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादा छोटासा व्यवसाय चालू करता किंवा कमर्शियल त्याला आपण एखादं स्वरूप देतो, त्याच्यामध्ये जर त्या व्यवसायावर लोन काढायचं असेल तर तिथे गेल्यानंतर बँक कर्मचारी तुमच्याकडे शॉपॅक लायसन मागतात. ज्यावेळेस तुम्ही शॉपॅक लायसन पूर्ण एकदम सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून करता, त्यानंतर सेकंड प्रिंट येते. फॉर्म जी आणि ग आणि क मध्ये असतं. क मध्ये शेवटला लिहिलेलं असतं इथे बाल कामगार ठेवू नये. एवढं डिक्लेअर संविधानाने सांगून सुद्धा आपण हॉटेलमध्ये बघतो, स्नॅक सेंटर मध्ये बघतो की 18 वयाखालील मुलं चहा देताना, चहाची विक्री करताना किंवा हॉटेलमध्ये काम करताना फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. पण त्यांना विचारलं किंवा त्यांच्या मालकाला विचारलं की ते दुकान निरीक्षक आमच्यापर्यंत पोहोचतच नाही, असा त्यांचा विषय आहे. त्यामुळं आणि त्यांच्या घरची परिस्थिती बेकार असल्यामुळे आमच्या इथं काम करतात, आम्ही त्यांना 1000-1500 रुपये पगारावर देतो आणि खाऊन पिऊन असतात, असं त्यांचं म्हणणं. मी बऱ्याच ठिकाणी असं ऑब्झर्व केलेलं आहे. बोला सर, काय हात वर करते आपण? हॅलो, आपला झूमचा वेळ ही होतोय, तर आपण थोडी चर्चेच्या दिशेकडे जाऊया थोडस. ओके, प्रश्न उत्तराचा तास घेऊया आपण, काय प्रॉब्लेम. परत एकदा मी सर्वांचं परत एकदा आदमाने सरांनी आज आपल्याला खऱ्या अर्थानं संविधानिक तरतुदीप्रमाणे मूलभूत मानवी हक्कांची संकल्पना काय आहे आणि त्याच्या संविधानिक तरतुदी काय आहेत हे आपल्या सगळ्यांना आता आपल्याला सांगितलेलं आहे. आता आज आपण चर्चा करणार आहोत खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगत असताना तुम्हा माझे मानवी हक्क आणि त्याचं आताचं सध्याचं वास्तव काय आहे आणि खरोखरच एका कायद्याच्या पुस्तकात लिहिल्याने आपल्याला ते मानवी हक्क उपभोगता येतात का किंवा आपण त्याचा उपभोग आज आपण घेत आहोत का, या दृष्टिकोनातून तुम्हा आम्हाचे विचार, तुमच्या आमच्या अनुभवाची आज खऱ्या अर्थाने जी मांडणी आपल्याला या ठिकाणी करायची आणि आपण त्या दृष्टिकोनातून आज मानवी हक्क दिन साजरा करण्याकडे आपण जाणार आहोत 6 डिसेंबरला. आणि त्या पार्श्वभूमीवरती आज मानवी हक्काची जनजागृती म्हणून हा कार्यक्रम राबवत आहोत. ॲडव्होकेट महेश सर या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. मला महेश सरांना हा प्रश्न विचारायचा आहे
की महेश सर खरोखरच कायद्याच्या पुस्तकात लिहिल्यानं आज आपल्याला मानवी हक्काचा उपभोग करता येत आहे का, आणि मानवी हक्कांची कुचंबना कुठे होते? महेश सोरटे सर, ॲडव्होकेट महेश सोरटे सर, हा मी तुमच्यासाठी प्रश्न विचारलेला आहे. आपला आवाज चालू करा आणि मला त्याचं उत्तर जर तुमच्याकडनं दिलं तर बरं होईल. नमस्कार. नमस्कार. हा, नमस्कार. मला मी संविधानामध्ये जरी अनेक तरतुदी लिहिलेल्या आहेत तरी जागोजागी आपल्याला या संवैधानिक ज्या काही गोष्टी आहेत त्याचं उल्लंघन होताना दिसतंय. संविधानामध्ये जे काही फ्रीडम दिलेले आहेत आर्टिकल 19 प्रमाणे बरेच 6 वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फ्रीडम दिलेले आहेत. आर्टिकल 21 प्रमाणे म्हण आहे पुअर बिकम पुअरर, इट बिकम अ रिचर. तर त्या या उक्तीप्रमाणे बघितलं की गरीब हा माणूस हा गरीबच होत जातोय आणि श्रीमंत माणूस हा श्रीमंत होत जातोय. जरी संविधानामध्ये तरतुदी लिहिलेल्या आहेत बरं का, तरी सुद्धा त्या सर्व संविधानाच्या तरतुदीप्रमाणे प्रत्येकाला अजूनही न्याय मिळत नाही. अनेक लोक न्यायापासून वंचित आहेत बरं का. त्यामुळे संविधानातील ज्या काही तरतुदी आहेत त्याचं पालन करण्यासाठी, अगदी त्याचं एन्फोर्समेंट करण्यासाठी एक वेगळी अथॉरिटी, जे न्यायालय तर आहेच, परंतु एक सामाजिक प्रबोधन म्हणतात ज्याला, पोलिसांमार्फत म्हणा किंवा वेगवेगळ्या संघटना वगैरे जे काही आहेत त्यांच्यामार्फत त्याची जी काही संवैधानिक अंमलबजावणी आहे ती नीट होणं आवश्यक आहे. ती अजूनही होत नाहीये. अजूनही आपण बघतो की रस्त्यावर भिकारी गरीब लोक असतात, त्यांना अन्न पाणी मिळत नाही. परंतु एकीकडे आपण बघतो की वेगवेगळ्या सभामध्ये, लग्नामध्ये, समारंभामध्ये फार मोठ्या प्रमाणात अन्न वाया जातं. तर जी काही दरी आहे ही मिटवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं काम होत नाहीये. हे मानवी हक्क जो काही आहे, मानवाचा मूलभूत जगण्याचा अधिकार, पहिली गोष्ट. दुसरं, मानवाला अन्न, वस्त्र, निवारा, ह्या मूलभूत गोष्टी ह्या मानवाधिकारामध्ये येतात. परंतु या मूलभूत गोष्टींचं कुठेही पालन होताना दिसत नाही. एकीकडे लग्न कार्यामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी करतो आणि दुसरीकडे जर बघितलं तर रस्त्यावर लोक उपाशी मरताना दिसतात. ही जी काही विषमता आहे, ही विषमता संविधानामध्ये जरी नमूद केलेली आहे, संविधानामध्ये जरी तरतुदी लिहिलेल्या आहेत, परंतु त्याचं पालन होताना दिसत नाही. आणि त्याचं पालन होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे फार मोठं कार्य करण्याची गरज आहे. न्यायालय आपल्याकडे जे आहेत ती न्यायालय आपल्याला सफिशियंट नाही आहेत. न्यायालय काही प्रत्येक ठिकाणी जाऊन बघू शकत नाही. त्यामुळे याचं इम्प्लिमेंटेशन करणारे जे अधिकारी वर्ग आहेत, इम्प्लिमेंटेशन करणारा जो अधिकारी वर्ग आहे, शासकीय यंत्रणा आहेत, सामाजिक संस्था आहेत, त्या सर्व संस्थांनी व्यवस्थितपणे याची हाताळणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून समाजाचा समतोल राहील आणि गरिबाला न्याय मिळेल. आणि जे मानवी हक्क जे काय आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, हे मूलभूत मानवी हक्क आहेत, तर त्याची पायमल्ली होणार नाही हे त्यांनी बघितलं पाहिजे. एकंदरीत कायद्याच्या पुस्तकात जरी मानवी हक्क दिलेले आहेत आणि मानवी हक्कांना कायद्यानं संरक्षण दिलेलं आहे, तरीही आज मोठ्या प्रमाणात आपल्याला मानवी हक्कांचं उल्लंघन होताना दिसतं आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या वर्तमानपत्रातून मोठ्या मोठ्या आपल्याला बातम्या येताना दिसत आहेत. मानवी हक्कांचा उल्लंघनाचा जर आपण आता मगाशी आदमाने सरांनी सांगितलं की मानवी हक्कांचा उल्लंघनाचा सगळ्यात मोठा विषय येतो तो म्हणजे कैदेतील किंवा असणाऱ्या किंवा कैदेत असणाऱ्या इस्मांच्या मानवी हक्कांच्या संदर्भातला. पण मला या ठिकाणचा मूळ प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की आपण असं म्हटलं जातं की मानवी हक्काच्या संदर्भात साक्षर असलं तरच आपण हक्क मांडू शकतो. पण मला पेटकर सरांना हा प्रश्न विचारायचा आहे की पेटकर सर, जर एवढं सगळं तुमचं म्हणणं आहे आणि सरकार असं सांगते की जो नागरिक खऱ्या अर्थानं कायद्याविषयी जागृत आहे, त्याला कायद्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे, असा नागरिक खऱ्या अर्थानं देशाचं भवितव्य घडवू शकतो, मग विद्यार्थ्यांना मानवी हक्काविषयीचं प्रशिक्षण विद्यार्थी दशेतच का दिलं जात नाही आपल्याकडं, किंवा तसा शिक्षक म्हणून आपण काही प्रयत्न करत आहात का? पेटकर सर, मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मला परत एकदा सांगा. मला प्रश्न हा विचारायचा आहे की खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं जो समाज साक्षर आहे किंवा कायद्याच्या भाषेमध्ये त्या कायद्याच्या परिपूर्ण त्याला नॉलेज दिलं जातं त्या कायद्याच्या संदर्भात, असा समाज हा खऱ्या अर्थानं देश घडवू शकतो.
मग एवढं सगळं असताना आपला कायदा आपलं सगळं हे संविधानावरती आधारित आपला देश चालतो. मात्र संविधानाची संकल्पना किंवा त्याचा अभ्यास विद्यार्थी दशेत पहिल्यापासूनच का शिकवला जात नाही? संविधानाचा एक वेगळा पोर्शन विद्यार्थ्यांना का दिला जात नाही? खरं तर काय माहितीये का, ग्रामीण भागामध्ये हे जे मानवी अधिकार किंवा मानवी हक्काच्या संदर्भामध्ये जे शिक्षण आहे ते मुळात पालकांच्या पर्यंतच पोचलेलं नाही, तर विद्यार्थ्यांच्या पर्यंत कधी पोचलं. त्याच्यामुळे त्याच्या या सगळ्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश एकदम नगण्य आहे. त्याच्यामुळे सगळा अभ्यास त्या क्रमिक पाठ्यपुस्तकांमध्ये दिला पाहिजे. समाजाला प्रबोधन केलं पाहिजे, समाजाला प्रबोधन केलं पाहिजे आणि मग ते हळूहळू त्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत येईल असं मला वाटतं. दुर्गाडे सर, आपल्याला या विषयावरती काय बोलायचं होतं? दुर्गाडे सर. नाही, माझा प्रश्न, आपले जे आजचे व्याख्याते आहेत आदमाडे सरांना एक छोटा प्रश्न आहे. सर्वांना आवाज येतोय क्लिअर? हो. माझा सर प्रश्न असा आहे की भारत देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये पहिल्या पानावरती भारताची प्रस्तावना लिहिली, लिहिली, राष्ट्रगीत लिहिलं, म्हणजे संविधानाची अंमलबजावणी होत नाही हे वास्तव आहे. परंतु भारत देशामध्ये आज सुद्धा, आज 10वा दिवस आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा, त्यांना आंदोलन करण्यासाठी सुद्धा जागा उपलब्ध होत नाही. अशी जर परिस्थिती देशाच्या राजधानीमध्ये असेल तर खऱ्या अर्थानं या भारत देशामधल्या नागरिकाला, शेतकऱ्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा त्याला जे काही प्रश्न मांडायचे स्वातंत्र्य मिळाले का, म्हणजे देश आजही पारतंत्र्यात आहे का, या संदर्भात आपण थोडंसं मार्गदर्शन करावं. सध्याची वास्तविक परिस्थिती, माझा ऐकू येते का सर तुम्हाला? हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? कुणीतरी मोबाईलचा आवाज आहे त्यांना जरा बंद करायला सांगा, खरखर खरखर आवाज येतो. सचिन दुर्गाडे सर खूप छान प्रश्न विचारला. जागतिक लेवलचा प्रश्न आहे हा. सध्याची वास्तविक परिस्थिती बघता, परवा मी एबीपी माझा न्यूजवर पाहिलं होतं की संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या, तर महाराष्ट्रातले शेतकरी होते का ते नाही माहिती, पण ज्यांना शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या शेती संदर्भात, त्यांचा पूर्ण मोर्चा आपल्या दिल्लीला पायी चालत जाताना आपण न्यूजला पाहिलेला. आता न्यूजला तो मोर्चा दाखवण्याचं कारण त्याच्या मागचं असं आहे की आजही आपला भारत देश म्हणजे शेतीविषयी की मुळात आपला महाराष्ट्र हा गरीब शेतकऱ्याचा श्रीमंत देश आहे आणि बहुधा जवळजवळ 90% महाराष्ट्रामध्ये शेतकरी आहेत. आता यांचे पण प्रॉब्लेम असतीलच ना सर. आता आपल्या भारत ते त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सगळ्या समस्या म्हणजे सगळ्या मागण्या मंजूर केलेल्या आहेत, पण महाराष्ट्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांनी जो मोर्चा काढला आणि दिल्लीपर्यंत नेला, त्यांच्या काही समस्या होत्या त्यामुळे नेला त्यांनी, पण त्या मागण्या तिथं पूर्ण झाल्या का? किंवा आपले पद्मभूषण हे शेतकऱ्यांच्या विषयी किंवा बिल पास करण्याच्या विषयी तिथं दिल्ली पुढे जे उपोषणाला बसल्यानंतर त्यांच्या मागण्या पूर्ण होतात का? तर ह्या बहुधा होत नाही, कारण हा जो विषय आहे, हा जो टॉपिक आहे, हा राजकीय लेवलला, राजकीय इथे कुठेतरी संपवला जातो. म्हणून अजूनही ही मगच सांगितलं मी, मानवी हक्काच्या मध्ये स्वातंत्र्य जो विषय मी बोललो होतो की त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समानता अजूनही दिसत नाही. म्हणजे राज्याबाहेरच्या लोकांना शेतकऱ्यांच्या समस्याला परवानगी द्यायची, इथला त्या राजधानीचा सीएम वेगळा आहे आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री वेगळे असल्यामुळे कुठेतरी त्यांना काहीतरी पास केलं तर महाराष्ट्रातले शेतकरी लगेच पुन्हा ते दिल्लीला जाण्याच्या मार्गावर असतात. इथं कुठेतरी समानता अजून दिसत नाही. याचा निष्कर्ष असा आहे, अजूनही भारत, मला तर माझ्या मते तरी व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यांना स्वातंत्र्य पूर्णपणे मिळालं असं याच्यात दिसतं. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद, थँक्यू. आपला देश स्वतंत्र होऊन जवळपास आता 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 75 वर्षामध्ये आपल्या भारतीय संविधान आपण स्वीकारून लोकशाही तत्वाच्या अनुषंगाने आपण पुढे जात आहोत आणि आपल्याला आपल्या संविधानाने
दिलेल्या मूलभूत हक्कांविषयी आजही तळागाळातल्या लोकांमध्ये जनजागृती झालेली नाही, अशा आपल्या अनेक आपल्या वक्त्यांकडनं आलेला आहे. आणि या दृष्टिकोनातून अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था, आपल्यासारखे वकील मंडळी याच्यामध्ये सहभागी होत आहेत. पण माझा प्रश्न या ठिकाणी राव सरांसाठी आहे. पी राव सर, आपल्याला आवाज येतोय माझा? राव सर, आवाज येतोय का? माईक चालू करा. माईक सर येते. आवाज येते तुमचा? क्लिअर येते? घाटे सर, तुमचा आवाज बंद करा. राव सर, तुमचा आवाज येतोय? विजय कुमार तुमचं माईक अनम्यूट करा राव सर. व्हिडिओच्या शेजारी ऑप्शन आहे बघा, व्हिडिओच्या शेजारी माईकचा ऑप्शन आहे. ओके येतोय आवाज येतोय? आवाज येतोय सर. सर, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की शासनाचा सगळ्यात जास्त संपर्कात येणारा विभाग म्हणजे पोलीस विभाग, आणि पोलीस विभागाच्या बाबतीत नेहमीच मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या संदर्भात नेहमीच त्याची तक्रार असते, सामान्य नागरिकांची तक्रार असते. पण पोलीस यंत्रणेकडे नेहमी सांगितलं जातं की पोलीस हे नागरिकांचे मित्र आहेत, आम्ही पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये मित्रत्वाचा संबंध आम्ही प्रस्थापित करायला पाहत आहोत. असं असलं तरी पोलिसांवरतीच नेहमी मानवी हक्कांच्या उल्लंघनाप्रती आरोप केला जातो किंवा त्यांच्या धारेवरती धरलं जातं. तर मानवी हक्कांची उल्लंघनाची सुरुवात जर कुठनं होत असेल तर पोलीस स्टेशन मधून होते किंवा पोलिसाकडनं होते. हा नेहमीचा लोकांचा छोट्यामध्ये क्वेश्चन विचारा ना. सॉरी सर, छोट्यामध्ये क्वेश्चन विचारा ना. तुमचा क्वेश्चन मोठा झालाय, मी माझा आन्सर दिला तर एकदम अर्धा तास जाईल. एक लाईन मध्ये क्वेश्चन विचारा ना. पोलिसांच्या बाबतीतलं तुमचं मत काय, या आरोपाच्या बाबतीत तुमचं मत काय आहे? परत विचारा जरा. लास्ट लाईन काय बोलले तुम्ही? पोलीस आणि नागरिक या दोघांमध्ये संबंध नेहमीच ताणलेले असतात आणि नेहमी पोलिसाकडनं मानवी हक्कांचं उल्लंघन होतंय. तर याबाबतचं तुमचं मत काय आहे? पहिले तर करप्शन बंद करा, फर्स्ट पॉइंट. सेकंड, त्यांना पण पोलीस आणि इंडिव्हिज्युअल दोघांनी कळायला पाहिजे की दोन्हीकडे ह्युमन राईट्सचे हक्क आहे. जेव्हा पोलीस म्हणतात की आम्हाला हे पाहिजे, तर इंडिव्हिज्युअलला पण माहित आहे की माझ्याकडे एवढे हक्क आहे. दोन्ही बाजू त्यांच्या 100% देत नाही. हे नाही म्हणत की दोन्ही नेगेटिव्ह आहे की दोन्ही पॉझिटिव्ह आहे. दोन्ही मध्ये काहीतरी काही ड्रॉबॅक्स आहे. जेव्हा ते ड्रॉबॅक्स बाहेर गेले तर समजा की सगळं प्रॉपर होईल. मानवी हक्कांची संकल्पना तळागाळात पोहोचण्यासाठी नेमकी काय उपाययोजना केल्या पाहिजे असं आपल्याला वाटतं? अवेअरनेस. आता हेच बघा ना, किती लोक ऍड झाले, मॅक्सिमम काही तर 8 लोक आहे. माझा क्वेश्चन एवढंच आहे की ना, हे अवेअरनेस लोकांकडे जायला पाहिजे. फक्त 8-10 लोक म्हणून त्यामध्ये तिकडच हे सगळं डिस्कशन करतात. काही एम्प्लॉय ऍटलीस्ट काही त्यांना रीड ओनली सारखं पण अवेअरनेस गेला आहे तर ते करणार. पण तुम्ही फक्त एवढंच सांगताय एवढं हे फर्स्ट लेवल फर्स्ट स्टँडर्डच्या विद्यार्थ्याला पण माहिती आहे की ह्युमन राईट्स काय आहे. पण जेव्हा जो पोस्ट ग्रॅज्युएट माणूस आहे त्यालाच माहित नाही की बेसिक ह्युमन राईट्स काय आहे. त्याला विचारा की आपला संविधान मध्ये काय लिहिलं आहे. त्याला हेच माहित नाही की संविधान मध्ये लिहिलं काय. आता मी बोलायचं सांगितलं अर्धा तास आता राव सरांनी विजय कुमार सरांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की खऱ्या अर्थानं आज पदवीधर असणाऱ्या किंवा शिक्षित असणाऱ्या लोकांनाही खऱ्या अर्थानं मानवी हक्कांची आणखी जागृती झालेली नाही किंवा त्यांना आपले मानवी हक्क मूलभूत काय किंवा संकल्पना काय हे अद्याप त्यांच्या आणि जे सुशिक्षित लोकांनाही लक्षात येत नाही. या दृष्टिकोनातून आपण जनजागृती मोहीम राबवण्याचा प्रयत्न करतो. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जवळपास 100 हा मेसेज टाकलेला होता. तरीही लोकांना अशा अवेअरनेस प्रोग्राम मध्ये देखील यायला इच्छा होत नाही. तर आपण काय केलं पाहिजे? 12-1 दरम्यान सांगायचं. माईक कुणाचा चाललाय बंद करा. सचिन सर बोला तुम्ही.
फिरवा होती का त्यावेळेस व्हायचं. एक वीक साठी सगळे आपल्या डीपी वरनं लिहा अवेअरनेस मध्ये ह्युमन राईट मध्ये इथे एवढं बेसिक गोष्ट आहे तेव्हा तुम्ही डीपी मध्ये ठेवा. कोणी नाही ठेवत, फक्त 2 दिवसासाठी ठेवतात आणि त्याच्यानंतर सगळं विसरून जातात. आय थिंक आम्हाला आवाज गेला नाही ना. वाजला त्या गाभरात राहायचं तुम्ही तुमच्या डीपी मध्ये तुमचे ह्युमन राईटचे सगळ्या मान्य ठेवा. एक बेसिक स्टेटमेंट लिहा. सगळ्यांना माहिती आहे की 100 लोक कसं तुमचा स्टेटस बघतात. स्टेटस मध्ये हे काय अवेअरनेस पॉइंट्स आहेत ते कोणी ठेवत नाही. हार्डली तेव्हा काही जेवढी कोणाची आली ना तो पण 2 दिवसासाठी आणि व्हॉट्सअप मध्ये 24 तासानंतर तो सगळं ऑटोमॅटिक डिलीट होतं. हे तुम्हाला अवेअरनेस करायला ह्या टाइम मध्ये तुम्ही हे अवेअरनेस मोबाईल मध्ये ना लाईव्ह वेबिनार सेशन दिले आहे. 50 लोकांनी बघितले पण 50 लोकांमध्ये एक पण आहे जॉईन झाला नाहीये. तसं नाही आता डोळे दाखल्यावर देवाची प्रतिमा दिसेल. आवाज कुणाचा चालू आहे? आवाज माईक कुणाचा चालू आहे? त्यांनी माईक आपला बंद करावा. सचिन सर बोला. माईक कुणाचा चालू आहे? माईक आदमाने सर तुमचा माईक बंद करा. घाटे सरांना म्हणून बंद करा. घाटे सरांचा बंद आहे. मागच्या वेळेस ना मी माझं बोललंय मी एकदाच चालू झालं ते एकदाच जायचं तुझ्यावर. मी माझे छोटे मध्ये सगळं सांगितलंय. वेळ किती राहिलेली आहे शेवट? 10 मिनिट. आत्माने सरांनी बोलताना एक मुद्दा मांडला होता. काल परवाची मीटिंग निवडणूक झाली त्याच्यामध्ये पदवीधर झालेल्या लोकांची संख्या जास्त आहे, परंतु पदवी घेतल्यानंतर पदवीधर मतदार म्हणून नोंदणी केलेल्यांची संख्या प्रचंड कमी आहे. बरोबर. निवडणूक आयोगानं विद्यापीठांना किंवा शासनानं या पद्धतीचा कायदा करण्याची गरज आहे की प्रत्येक पदवीधरानं ज्याला पदवी मिळाली त्याला मतदानाचा अधिकार द्या. शिक्षक मतदारसंघामध्ये सुद्धा शिक्षक म्हणून काम करतायत, गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत, परंतु गव्हर्नमेंट एम्प्लॉई असले तरी सुद्धा त्याची नोंदणी केली नाही अशा शिक्षकांचं प्रमाण प्रचंड कमी आहे. पुणे विभागातले जर आपण आकडेवारी पाहिली तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर किंवा पुण्यामध्ये 32,000, 13,000, 12,000, 11,000 अशी शिक्षकांची नोंदणी झाली. याची जर संपूर्ण आकडेवारी आपण पाहिली तर फक्त 60 ते 65 हजार एवढीच आहे. मग या विभागामध्ये एवढे शिक्षक आहेत का? स्वतःहून ती नोंदणी होत नाही, म्हणून खऱ्या अर्थानं तो लोकशाहीचा किंवा त्या निवडणूक प्रक्रियेचा भाग ते घटक होऊ शकले नाहीत, म्हणून ही निवडणूक जी आहे ती एकतर्फी होणार. भारतीय संविधानानुसार सरांनी जो प्रश्न मांडला होता की पदवीधर झाल्याच्या नंतर त्याला मतदान करण्यासाठी तो पदवीधर आहे हे सिद्ध करायचं आहे पहिल्या निवडणूक आयोगाकडे. याची गरज काय आहे? त्याचा तो मूलभूत अधिकार आहे. पदवी त्याने मिळवली, विद्यापीठाकडून याद्या घ्या आणि त्यांना मतदार म्हणून डिक्लेअर करा ना. मानवाधिकाराचं उल्लंघन हितच खऱ्या अर्थानं पहिलं होतंय. म्हणजे मानवाधिकार एका बाजूला म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांना संधी द्यायची नाही. आदमाने सरांनी जो मुद्दा मांडला, माझं याच्यामध्ये छोटासा प्रश्न असा असणार आहे आदमाने सर आपल्यासाठी की पदवीधर आणि शिक्षक जो सरकारी निमसरकारी सेवांमध्ये जॉईन झालाय, विद्यापीठामधून कुठल्याही पातळीवरची त्यांनी पदवी घेतलेली असेल, तो पुणे विभागातल्या विद्यापीठांमधून जर त्यानं पदवी घेतली असेल तर त्याची यादी अधिकृतपणे निवडणूक आयोगाला आपण देण्यासाठीची प्रयोजन मानवाधिकाराच्या द्वारे करू शकतो काय? आणि निवडणुकांमध्ये मतदान न करणाऱ्या, मतदान म्हणून न नोंदवणाऱ्या लोकांवरती काही कार्यवाही करता येईल का, या संदर्भात आपण मार्गदर्शन करावं. सर छान प्रश्न विचारला. म्हणजे लोकशाहीनी लोकांनी एकत्र येऊन हा प्रश्नावर कुठेतरी
विचार करण्यासारखी आजची गोष्ट आहे. माझा आवाज येतोय का सर? येस सर, येस सर, येस सर. आता त्यातला पहिला जो मुद्दा आहे सर तुमचा, की पदवीधर मतदारसंघातल्या पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा पदवीधर लोकांनी, की पदवी असून सुद्धा सुरुवात बेस त्यांचा हा आहे की ज्या वेळेस सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही पदवीधराचे फॉर्म सबमिट करा किंवा फिलअप करा, ज्या अर्थी तिथं त्यांनी फॉर्मच भरले नाही. म्हणजे त्यांना माहिती होतं की आता इलेक्शन आहे, पदवीधरांचंच इलेक्शन आहे, पदवीधरांना सगळ्यांना व्हॉट्सअपवर त्या न्यूज टाकून, त्यांना त्या लिंक टाकून की तुम्ही हा फॉर्म फिलअप करून द्या एवढ्या दिवसाच्या आत, हे सांगून सुद्धा काहींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आता दुसरी गोष्ट अशी, शिक्षक मतदार यांच्यामध्ये असं आहे की फॉर्म भरलेला आहे पण त्या दिवशी जायचंय का नाही. आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न मोठा गंभीर निर्माण झाला. त्यांना कारण असं मिळालं की कोविड-19चा प्रादुर्भाव वाढेल, मग एखादा मतदान करताना जर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सापडला की त्याच्या संपर्कात आला तो मी पॉझिटिव्ह होतोय का, असे हे दुविधा मनस्थितीमध्ये होते. तर शिक्षकांच्या बाबतीत मी काय बोलू शकत, कारण शिक्षक हे त्यांना भारतीय संविधानाचा, राष्ट्रीय ग्रंथातला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क हे चांगलं जाणकार मंडळी येते. पण पदवीधरांच्यासाठी मी हे सांगतो की तुम्हाला हे माहिती सुद्धा होतं की एवढ्या दिवसाच्या आत फॉर्म भरून आपल्याला मतदानाला जायचंय. कुठल्या ना कुठल्या काय अडचण असेल, कुठल्या ना कामासाठी किंवा त्यांचे घरचे पेशंट जर हॉस्पिटलमध्ये असतील, त्यांनी नाही आलं त्यांचा काही आपल्याला जास्त उल्लेख करता येणार नाही. पण इतर जे आहेत त्यांनी जाणं हे गरजेचं होतं. म्हणजे इथे आता तुम्ही जे सांगितले दोन प्रश्न, की इथे कुठेतरी म्हणजे जाणीवपूर्वक न जाणे आणि विद्यापीठाकडनं फॉर्म मागून त्यांनी स्वतःच भरायला पाहिजे होते, हे तुमच्या प्रश्नावर मला कुठेतरी खंत वाटते. की हा जर उपक्रम त्यांनी 1 महिना अगोदर त्यांना माहित होतं की पदवीधर मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे, त्या निवडणुकीतनं आपला उमेदवार आपण ठरवणार आहे, उद्या या देशाचा एक नेता, चांगला नेता आपण आपल्या स्वइच्छेने निवडून देणार आहे, हे शाळेने मनावर घ्यायला पाहिजे होतं. शाळेने त्यांच्याकडे सर्व डेटा असताना देखील का घेतलं नाही याचाही मला कधी कधी प्रश्न पडतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मतदान करायचंय हे सगळ्यांना माहित असून देखील काही जण आता हौशे नवशे गवशे याच्यामध्ये 3 प्रकार आहेत की मला जायचं नाही, मला वेळ नाही, कुणाला काहीतरी तांत्रिक अडचण असते. आता हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुम्ही आता त्या इलेक्शनच्या ड्युटीला होते सर, निवडणूक कर्मचारी म्हणून तुम्हाला तिथं केलं जातं की बघितलं की 60% मतदान आपलं आज याच्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये झालेलं स्पष्ट झालेलं दिसतं. ह्या 2 कदाचित ज्या गोष्टीमुळे तो तुम्ही जे विचारलेला प्रश्न याच्यामध्ये ऍड होतो. आणखीन कोणाचा प्रश्न? सर धन्यवाद, आपण छान उत्तर दिलं, धन्यवाद. सोरते सरांचा काही प्रश्न आहे का? नाही, थँक्यू. माझा काही प्रश्न नाही आहे. अगदी उत्तमरित्या आपण विवेचन केलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे बऱ्यापैकी. फक्त एक माझी एक विनंती आहे. एकूणच हा कार्य सर वेळ किती राहिली अजून? 3 मिनिट, 3-4. मग मला वाटतं आपण शेवटच्या आभाराच्या चरणाकडे जायचं. हो हो. आजच्या या मानवाधिकार संरक्षण आणि जनजागृती या विषया संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं मगाशी सरांनी अतिशय छान सांगितलं, मार्गदर्शन केलं, विवेचन सांगितलं, भारतीय संविधानामधल्या तरतुदी त्यांनी सांगितल्या. परंतु दुसरी गोष्ट, आरसा आपल्याला चेहरा समोर गेल्याच्या नंतर आपला चेहरा समोर दाखवतो, परंतु समाज माध्यमांमध्ये आज लोकशाहीच्या 3ऱ्या स्तंभाबरोबर 4था स्तंभ आपल्याला दिसत नाही, तो म्हणजे मीडिया. आणि मीडिया अशा स्वरूपातला दिसतो की जो लोकांच्या मनामध्ये नाही. या स्वरूपात आजच्या मानवी हक्कांचे संरक्षण आणि या सगळ्या जनजागृती संदर्भामध्ये ऍडव्होकेट अदमानी सरांनी जे काही विवेचन आपल्या समोर मांडले, आदरणीय विकास सूचकर सरांनी काही प्रश्न आदरणीय ऍडव्होकेट सरांना विचारले. आजच्या या कार्यक्रमामध्ये रामप्रभू पेटकर सर, रामोजी भुजबळ सर, जावेद सर, त्याचबरोबर पलानी सर, घाटे सर, आदरणीय विजय कुमार सर, गजानन धाराशिवकर आणि जी काही मंडळी याच्यामध्ये सहभागी झालेली आहेत, माझं म्हणणं असं आहे की किती संख्येमध्ये सहभागी झालेत याच्यापेक्षा आपण कोणीतरी आहोत, आपण या समाजाचे घटक आहोत म्हणून ज्यांनी जबाबदारी स्वीकारली असे जबाबदार नागरिक आजच्या या पहिल्या मानवाधिकार संरक्षण जनजागृतीसाठी आपण वेळ दिला
हीच खऱ्या अर्थानं आपल्या मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी केली जाणाऱ्या पहिल्या पावलाची सुरुवात आहे. किती लोक आहेत, स्वामी विवेकानंद म्हणता म्हणता असे म्हणले होते की मला या देशाला बदलायचं असेल तर मला 100 युवक द्या. माझं म्हणणं असं आहे की आजच्या मानवाधिकाराच्या दिवसामध्ये आपण 8 जण एकत्र आलेलो आहोत हे कमी नाहीये. कारण आजचा पहिला दिवस आहे. काल काय होतं, उद्या काय होणार आहे याच्यापेक्षा आपण 8 जणांनी सुरुवात केलेली आहे. या भारत देशामध्ये संविधान जनजागृती, मानवाधिकार जनजागृतीसाठी आपण 8 जण प्रयत्न करणार आहोत. उद्या भविष्यामध्ये अशीच संख्या 800, 8000, 8 कोटी पर्यंत जाईल आणि नवे 80 कोटी पर्यंत झाल्याने प्रत्येक नागरिकापर्यंत ते पोहोचेल. अशी धारणा, असा विश्वास या निमित्तानं ठेवायला हरकत नाही. समाजामध्ये कोणीतरी एक पाऊल उचलतंय हे फार महत्वाचं आहे. काहीच न करण्यापेक्षा, कोणीही काहीच न बोलण्यापेक्षा कुठंतरी कोणीतरी काहीतरी बोलतंय हे अतिशय महत्वाचं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय अदमाने सर, महाराष्ट्र मानवाधिकार संरक्षण जागृती समितीचे प्रदेशाध्यक्ष विकास कुचेकर सर, पुणे जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलचे आणि शिक्षकांचे नेते आदरणीय पेटकर सर, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आजच्या या पहिल्या दिवशी आपण सर्वांनी अदमाने सरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. आपण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये सुद्धा सरांनी रेकॉर्डिंग आपल्याकडे जे ठेवलेलं आहे ते रेकॉर्डिंग आपण फेसबुक, व्हॉट्सअप, आपले जे इतर ग्रुप आहेत त्या आपण ग्रुपद्वारे आपण लोकांच्या पर्यंत मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करूया.